मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. हवालदार जंगम हा अतिशय वक्तशीर अशी त्याची ख्याती होती. ऑफिसातील त्याची वर्तणूक कुणाचाही विश्वास बसणार नाही इतकीच चांगली होती. त्याचे रेकॉर्ड देखील अतिशय स्वच्छ होते. या खात्यात त्याची निवड केली होती कर्नल श्रीकांतांनी. तर अतिशय कडक चाचणीतून त्याला मानाची जागा दिली होती ती कॅप्टन दीपने. आपल्या ड्युटीवर कधीही तो वेळेवरती आला नव्हता. ब्रिगेडियर चोप्रा साहेबांच्या केबिन बाहेर त्याची संध्याकाळी 7 आणि सकाळी 7 अशी त्याची ड्युटी ठेवण्यात आली होती. 3 महिन्यात त्याला आठवड्याची सुट्टी मिळाली नव्हती किंवा सिक लीव्ह देखील त्याला घेता आली नव्हती. ड्युटीवर येताना रोज तो 6:30 वाजताच यायचा. रोज अर्धा तास ड्युटीवर लवकर येताना सुरक्षा अधिकारी कॅप्टन बाजवा त्याला नेहमीच चिडवायचे. ज्यावेळी सहकार्याकडून असे चिडवले जायचे तेव्हा तेव्हा तो गंभीर बनून म्हणायचा, साहेब, गाडी सुटायच्या आधी अर्धा तास जाण्याऐवजी गाडी यायच्या अगोदर अर्धा तास मी जात असतो साहेब. तुम्हीच सांगा साहेब, जन्मात कधी चुकायची भीती आहे का? बावळट चेहरा करून हवालदार जंगम बोलायचा आणि सगळेच गप्प राहायचे. कारण तो अत्यंत हुशार आणि धूर्त आहे हे सर्वांना माहीत होतं. बावळटपणाचे सोंग तो पांघरतो आहे याची सर्वांना कल्पना होती आणि म्हणूनच त्याला चिडवणे थांबवले जायचे. आपण अर्धा तास आधी काय येतो याचे नेहमीच तो कारण सांगायचा. वाटेत सायकल पंक्चर झाली तरी ते काढायला वेळ मिळतो म्हणून. त्या दिवशीही तो तसाच पायंडल मारत आपल्या नेहमीच्याच संथ चालीने चालला होता. त्यावेळी फक्त 7:15 वाजलेले होते. 15व्या मिनिटाला आपण ऑफिसला टच होतो हे त्याचे 3 महिन्याचे गणित कधीही चुकले नव्हते. पण आज 1-2 मिनिटांनी आपले गणित चुकणार याची त्याला मात्र पक्की खात्री झाली. भल्या मोठ्या डॉज गाडी चालवण्याच्या जागेवर एक सुंदर तरुणी बसली होती. मागच्या बाजूला एक सफेद दाढीधारी जखड म्हातारा बसला होता. हवालदाराच्या बाजूला असलेल्या गाडीच्या निळसर रंगाच्या काचा खाली घेण्यात आल्या होत्या, पण गाडीच्या डाव्या बाजूला असलेल्या काचा मात्र वर चढवल्या होत्या. सिव्हिल लाईन्सकडे कोणता रस्ता जातो? त्या तरुणीने लाडीक आवाजात त्याला विचारले. तसा तिच्या सौंदर्याचा आणि तिच्या मंजूळ आणि लाडीक आवाजाचा हवालदार जंगमवर कोणताही परिणाम झाला नाही. आपण हिच्याशी बोलत असताना जरी पाहिले तरी आपली बायको आपल्याला फाडून खाईल हे त्याला पक्के माहीत होते. हा असा अगदी नाकापुढे चाला. हवालदार जंगमने रस्ता दाखवला आणि का कोण जाणे त्याने डावा पाय जमिनीला टेकून तो खाली उतरला. सायकल घेऊन तो गाडीच्या अगदीच जवळ आला. कुणीही त्याला गाडी जवळ येण्यासाठी बोलावले नव्हते. हवालदार जंगम, तू माझा गुलाम आहेस. म्हाताऱ्याच्या तोंडातून गंभीरपणे थरथरणारा आवाज बाहेर पडला आणि जंगमने झटक्यात मान खाली तुकवली. या चाव्या घे आणि खिशात ठेव. योग्य वेळी तुला सूचना मिळतील तेव्हा काम कर. म्हाताऱ्याने त्याला कडक शब्दात सांगितले आणि अदबीने हवालदार जंगमने चाव्या खिशात घातल्या आणि तिथेच तो घुटमळत राहिला. आता तू जा. ड्युटीवर वेळेवरती हजर व्हायला हवं. म्हाताऱ्याचा हुकूम झाला. जी महाराज. अनाहूतपणे त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडला. शांतपणे त्याने सायकलीवरती टांग मारली. त्यावेळी त्याच्या डोळ्यापुढे 2 हिरवे डोळे सारखे चकाकत होते. रोजच्या सारखी संथपणे तो सायकल चालवत नव्हता, तर सायकलीला भरमसाठ वेग होता. हवालदार, 15 मिनिटे उशीर झाला. कुणीतरी चेष्टेच्या सुरात बोलले, परंतु हवालदार जंगमने त्यांच्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही. तसाच तो कॅप्टन साहेबाच्या खोलीत शिरला. नेहमीचीच दणदणीत सलामी देऊन त्याने मेजावरचे पेन उचलले आणि रजिस्टरवरती सही केली. खिशातून डायरी काढून कॅप्टन बाजवांची सही घेतली. हवालदार, आज 15 मिनिटे उशीर झाला. कॅप्टन साहेब देखील थट्टेच्या सुरात बोलले. तसं नाही साहेब, ते अद्याप 15 मिनिटे आहेत ड्युटीला.
आत्ताशी कुठे 7:45 वाजताहेत. जमादाराने सूर ओढला आणि हवालदार जंगम हातातील जेवणाचा डबा असलेली पिशवी घेऊन पायऱ्या चढू लागला. हवालदार जंगम देखील हास्य विनोद करण्यात पटाईत होता. स्वतः अतिशय गंभीर राहून इतरांच्या पोटात गोळ्या आणायची कला त्याला चांगलीच अवगत होती. आणि जेव्हा सगळेच गंभीर व्हायचे तेव्हा कसलेच कारण नसताना खळखळून हसायची त्याला सवय होती. पण आज काहीतरी नव्हे तर बिघडले होते. हवालदाराची तब्येत बिघडलेली असावी असाच विचार इतरांनी केला. तब्येत खरोखरच बिघडलेली असेल तर आज रजा घे, काहीतरी दुसरी व्यवस्था करतो असे सांगण्याचा विचार कॅप्टन बाजवांच्या मनात आला. पण तोपर्यंत हवालदार जंगम वरच्या मजल्यावरती निघून देखील गेला होता. ठीक 7 वाजता त्याने ब्रिगेडियर चोप्रा साहेबांच्या केबिन बाहेर असलेल्या सेंट्रीची जागा घेतली. जंगम आज घुम्यासारखाच वागत असलेला पाहून त्या सेंट्रीला देखील आश्चर्य वाटले. कदाचित तब्येत बरी नसेल किंवा बायकोने बिनपाण्याने केली असेल हाच विचार करून काही न विचारता तो सेंट्री निघून गेला होता. हवालदार जंगम सुन्नपणे एकाच जागी उभा होता. रोज तो स्टुलावर बसायचा, पण आज 11 वाजले तरी तो दाराजवळच उभा होता. अधूनमधून समोरच्या भिंतीवर प्रकाशित होणाऱ्या 2 हिरव्या डोळ्यांकडे तो भान हरपून वेड्यासारखा पाहत होता. आपण या डोळ्यांचे गुलाम आहोत ही भावना त्याच्या मनात सातत्याने वाढीला लागली होती. 12 वाजता कॅप्टन बाजवा येऊन गेले आणि त्यांनी सही केलेली डायरी हवालदाराने खिशात घातली तेव्हा त्याला कशाचेही भान नव्हते. कॅप्टन बाजवाने आपल्याला काहीतरी विचारले आणि आपण त्यांना काहीच विचारले नाही याचे देखील भान हवालदार जंगमला उरले नाही. एकाएकी पुन्हा समोरच्या भिंतीवर हिरवे डोळे प्रकाशमान झाले. वेड्यासारखा भान हरपून तो त्या 2 डोळ्यांकडे पाहत राहिला. त्या डोळ्यांची आपल्यावरती निरंकुश सत्ता आहे हेच यावेळी त्याने मान्य केले होते. जंगम, तुझ्या खिशात चाव्या आहेत. भिंतीवरून चकाकणाऱ्या डोळ्यातून थरथरणारा आणि कठोर आवाज बाहेर पडला. होय महाराज, 2 वाजण्यापूर्वी तो आतून एक फाईल घेऊन ये. त्या फाईलीचा नंबर आहे 208. 208 नंबरची फाईल मी घेऊन येईन. हलक्या आवाजात हवालदार जंगमच्या तोंडून शब्द बाहेर पडले. चावीच्या जुडग्याला आणखीही चाव्या आहेत. 208 नंबरची फाईल कोणत्या कपाटात आहे ते पहा. उघडलेले कपाट येताना नीट बंद करायला विसरू नकोस. ती फाईल काढून पॅन्टीत पोटाजवळ खुपसून ठेव. कठोर आवाजात हिरव्या डोळ्यांतून त्याला हुकूम झाला. जी महाराज. 2 वाजण्यापूर्वी तू या ठिकाणी उभा हवास. पुन्हा तोच हुकूम झाला आणि हळूहळू डोळे वितळून गेल्यासारखे झाले. कोणत्या तरी कामगिरीवरती निघाल्यासारखा हवालदार जंगम एकदम सावध झाला. आवाज होणार नाही याची खबरदारी बाळगत त्याने खिशातून चाव्यांचा जुडगा बाहेर काढला. पुन्हा एकदा आजूबाजूला पाहत त्याने दाराचे भक्कम असे कुलूप काढले. आत जाऊन पुन्हा त्याने ते दार नीट बंद करून घेतले. बॅटरी त्याने कपाटावरून फिरवली आणि भराभर एक एक कपाट उघडून त्याने सुरुवातीचे आणि शेवटचे फाईल नंबर तपासले. अगदी डाव्या बाजूच्या कोपऱ्यात असलेल्या कपाटात त्याला हवा तो नंबर दिसला. त्याने उघडलेले कपाट आणि खण व्यवस्थित बंद केले. साहेबांच्या मेजावरच्या फाईली देखील त्याने उचकटल्या होत्या. त्या नीट ठेवल्या. फाईल पॅन्टीच्या आत पोटाजवळ सारून तो हलकेच बाहेर आला. कोणतीही घाई न करता त्याने दाराचे कुलूप लावले आणि पूर्वीसारखाच तो पहारा देत उभा राहिला. स्वतःचे अस्तित्व देखील तो पार विसरला होता. आपण कोण आहोत हे त्याला अजिबात माहीत नव्हते. स्वतःच्या भवितव्याची देखील त्याला फिकीर नव्हती. 2 वाजून गेले आणि नेहमीप्रमाणे कॅप्टन बाजवा त्या भागात आले. हवालदार, बरं वाटत नाही का? हवालदाराने दिलेली डायरी घेत कॅप्टन बाजवा बोलले. पण हवालदाराने तोंडातून चकार शब्द काढला नाही. भारावल्यासारखा तो बाजवांच्या तोंडाकडे पाहत राहिला आणि तो अतिशय थकलेला आहे हे सही करून डायरी परत देताना कॅप्टन बाजवाने ओळखले. कॅप्टन बाजवा आपल्या कामाला निघून गेले आणि पूर्वीसारख्याच समोरच्या भिंतीकडे पाहत हवालदार जंगम उभा राहिला. त्यावेळी हातातील रायफल त्याने भिंतीलाच टेकून ठेवली होती. कॅप्टन बाजवा आले त्यावेळी देखील ती भिंतीलाच टेकवलेली होती.
रायफल नेहमी सेंट्रीच्याच हातात हवी हा कडक नियम असून देखील बाजवाने त्याकडे कानाडोळा केला. तो थकलेला आहे याची जाणीव झाल्यामुळेच काही न बोलता तो मुकाट्याने निघून गेला आणि पुन्हा तेच हिरवेगार डोळे समोर चमकू लागले. भारावल्यासारखा हवालदार जंगम त्या डोळ्यांकडे पाहतच राहिला. जंगम, फाईल आणलीस? आणली महाराज. छान. आता एकदम या इमारतीच्या गच्चीवर जा. तिथे पुढील सूचना तुला देण्यात येतील. त्याच डोळ्यांचा हुकूम हवालदार जंगमला झाला. जी महाराज. जंगमच्या तोंडून झटक्यात शब्द बाहेर पडले आणि त्याने धोक्याच्या वेळी उपयोगात आणला जाणारा जिना गाठला. तो थेट 17-18 पायऱ्या चढून 3ऱ्या मजल्यावर आला आणि दाराला भले मोठे कुलूप लावलेले आहे याची जाणीव त्याला झाली आणि पुन्हा एकदा भयान डोळे समोरच्या भयान अंधकारात चमकल्यासारखे झाले. त्यातील एक चावी या कुलूपाला लागते बघ. हिरव्या डोळ्यांनी त्याला सूचना केली आणि चाव्यांचा जुडगा त्याने खिशातून बाहेर काढला. एका चावीने ते कुलूप उघडले गेले. चाव्यांचा जुडगा तसाच खिशात घालून तो ठाण्यावर आला. हिरवे डोळे ज्या दिशेने जातील त्या दिशेने आपोआप त्याचे पाय उचलू लागले. इमारतीच्या डाव्या बाजूला गच्चीच्या कट्ट्याजवळ तो थांबला. त्याने खाली वाकून देखील पाहिले नाही. समोरच्या 2 डोळ्यांवर खिळून राहिलेली त्याची दृष्टी तशीच कायम राहिली. पलीकडच्या इमारतीवरून फेकण्यात येणारी दोरी पकड. पुन्हा हिरव्या डोळ्यांनी त्याला हुकूम सोडला. त्याची डोळ्यावरची दृष्टी समोरच्या इमारतीच्या गच्चीवरती खिळली होती. ती इमारत 4 मजली होती. काही आर्मी ऑफिसर्स त्या इमारतीत राहत होते. तळमजल्यावर मिलिटरीचे ऑफिसर्स मेस होती, तर पहिल्या मजल्यावर त्यांचा क्लब होता. त्या इमारतीवर एक देखील सेंट्री ठेवण्याची गरज कधी भासली नव्हती. दोन्ही इमारतींच्या आत जवळजवळ 12 ते 15 फुटांचे अंतर असल्यामुळे तिकडून कुणी या इमारतीत येण्याची देखील शक्यता नसल्यामुळे वरच्या धाब्यावरची व्यक्ती हवालदार जंगमला नीट पाहता येत होती. पलीकडेच्या इमारतीवरून फेकलेली दोरी हवालदार जंगमने गपकन पकडली. दोरी पकडून काय करावे हे त्याला समजले नाही. दोरी तशीच पकडून तो उभा राहिला आणि पुन्हा 2 हिरवे डोळे त्याच्यासमोर हळूहळू साकार झाले. त्या दोरीचा फास कमरेभोवती टाक आणि ती गच्च पकडून खाली उडी टाक. तुला अजिबात दुखापत होणार नाही. 2 डोळ्यांनी त्याला सूचना केली आणि मुकाट्याने त्याने त्या दोरीच्या टोकांचा आधीच तयार केलेला फास कमरेभोवती टाकला. दोन्ही हातांनी दोरी पकडून तो सरळ गच्चीच्या काठावरती चढला. अरुंद कठड्यावरती चढून उभे राहणे अतिशय धोक्याचे होते. एखादा खाली पडला तर तो जिवंत राहणे अगदीच अशक्य होते. पण हवालदार जंगमला कसलीही भावना नव्हती. मृत्यू म्हणजे काय हे देखील समजण्याच्या मनस्थितीत तो नव्हता. महाराजांनी सोडलेले हुकूम तंतोतंत पाळायलाच हवेत एवढेच काय ते फक्त त्याला माहीत होते. त्याने सरळ आपले शरीर खाली झोकून दिले. एकदम पतंगाच्या मांजाला हिसका बसावा तसा त्याला जबरदस्त धक्का बसला. पलीकडच्या इमारतीवरून कठड्याला काठ्याला आपटता आपटताच तो चेंडूसारखा गच्चीवरती फेकला गेला. जोरात आदळल्यामुळे त्याची पाठ सणकून निघाली होती. पण हवालदार जंगमला आता कसलेही भान राहिले नव्हते. गच्चीवर त्याला 3 माणसे दिसत होती, पण त्या तिघांबद्दल कोणत्याही भावना त्याच्या मनात उमटल्या नव्हत्या. आपल्या खिशातून चाव्यांचा जुडगा काढून घेतला याचेही त्याला काही वाटले नाही. दुसऱ्याने त्याच्या खिशातील कुकरीसारखा सुरा बाहेर काढला. म्यानातून काढून त्याने त्या सुऱ्याचे पाते तपासले. तसाच त्याने तो सुरा म्यानात खुपसला आणि त्याच्या खिशात ठेवून दिला. तिघांबरोबर तो पायऱ्या उतरून त्या इमारती बाहेर पडला. ज्या वाटेने आपण चाललो आहोत ती वाट आपल्या ओळखीची आहे असेच त्याला वाटत होते. पण लगेच त्याची स्मृती कुणीतरी गच्च आवळून टाकत होतं. एका बराकीच्या भिंतीजवळ तो उभा राहिला. रस्त्याजवळ जर तो गेला असता तर पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या सेंट्रीने त्याला निश्चित हटकले असते. भारावलेल्या अवस्थेतच तो असताना अचानक दूरवरून हिरवे डोळे येताना त्याला दिसले. हळूहळू जवळ जवळ येते अगदी जवळ आले. पुन्हा त्याची संपूर्ण बुद्धी दोरीने गच्च आवळल्यासारखी झाली. अधूनमधून अस्पष्टपणे प्रकटणारी स्मृती आता तर एकदमच पार नाहीशी झाली. जंगम, तुझ्या खिशात सुरा आहे? हिरव्या डोळ्याने त्याला गंभीर आवाजात विचारले. होय महाराज, अत्यंत नम्रतेने हवालदार जंगमने उत्तर दिले. बाहेर काढ, हुकूम झाला. आणि हवालदार जंगमने सुरा बाहेर काढला.
डाव्या हाताने म्यान खेचून ते त्याने फेकून दिले आणि उजव्या हातात सुरा गच्च पकडून तो 2 डोळ्याकडे पाहत उभा राहिला. कदाचित तो पुढील हुकुमाची वाट पाहत उभा असावा. कुणालाही दिसणार नाहीस अशा बेताने पुढे जा. त्या गटारात पाठीवर पड आणि स्वतःची मान कापून घे. तुला अजिबात वेदना होणार नाहीत. हिरव्या डोळ्यांचा हुकूम झाला. जी महाराज. जंगम, मान कापताना चूक होऊ देऊ नकोस. जी महाराज. हळूहळू हिरवे डोळे मागे मागे हटत दूर दूर जाताना दिसले. दूर दूर गेलेले ते डोळे पूर्णपणे दिसेनासे झाले आणि हवालदार जंगमने सभोवताली नजर फिरवली. हळुवारपणे पावले टाकत तो रस्त्याच्या बाजूला असलेल्या गटाराजवळ आला. पाण्याच्या टाकीजवळ बोलत असलेल्या 2 सेंट्रींचे आवाज तो ऐकत होता, पण त्याच्यावरती कोणताही त्याचा परिणाम होत नव्हता. कानात शिरणारे ते आवाज त्याच्या अंतःकरणाला अजिबात स्पर्श करत नव्हते. अगदी कळसूत्री बाहुल्याप्रमाणे तो आवाज न होऊ देता 1.5-2 फूट खोल असलेल्या गटारात पाठीवरती झोपला. खडे त्याच्या पाठीला टोचले तरी त्याला अजिबात वेदना झाल्या नाहीत. ते गटार जवळजवळ 2 ते 2.5 फूट रुंद होते. 15-20 फूट अंतरावरती असलेल्या सेंट्रींना त्याच्या या हालचालींची चाहूल देखील लागत नव्हती. त्याने डाव्या हाताचा दाब आपल्या हनुवटीवरती दिला आणि उजव्या हाताने शांतपणे गळा कापायला सुरुवात केली. त्यावेळी कापलेल्या गळ्यातून उडालेल्या रक्ताच्या चिळकांड्यांचे त्याला भानच नव्हते. त्याचे दोन्ही हात गरम रक्ताने माखले होते आणि तरीही तो स्वतःचाच गळा कापण्याच्या कामात मग्न होता. वेदनेचा स्पर्श देखील त्यावेळी त्याला झाला नव्हता.